सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. आणि आज सकाळनं छान असं वातावरण झाले, ऊन कमी आहे, आबाळ आले. असं वाटलं वातावरण सांगायला विसरू नका. चला तर आत्या काय बनवतायत ते तुम्हाला दाखवतेच पुढं. काल आमच्या एका गाईला पिल्लू झाले, तेही तुम्हाला दाखवणार. त्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे मी चॅनलवर, तो तुम्ही नक्की बघा. आणि ह्यानी एक अंडा घातलं तो कोंबडीनी, ते दुसऱ्या सगळ्या कोंबड्यांनी फोडून टाकलं. हे गाय अशी जनावर आहेत. तर तुम्हाला काय करते मी नंतर दाखवते, हे केलेलं गाईचं पिल्लू दाखवते. आता मला गाईंचं झालेलं आहे खायचं. गाई स्वच्छ धुवून पाणी दाखवायच्या आणि मग स्वच्छ धुवून घ्यायच्या. आज आम्हाला थोडंसं काम आहे इथं गोट्याच्या इथं, ते करायचं आहे. हे तील दूध घालून मग सुरुवात करायची कामाला. काल गहू भरून झालेत. तर हे बघा, हे असे ड्रम आहेत आमचे. त्याला आम्ही कणग्या म्हणतो, कोण धान्याच्या कोट्या म्हणतात, काय काय बरीच नाव असं. आमचा गणेश रॉकेट म्हणतो. तर एकात मधल्यामध्ये गहू भरून झालेत. आता ज्वारी भरायची आहे, दुपारनंतर ज्वारी भरायची. अजूनही काही मांडली नाही आहे ती. 4 आहेत आमच्याकडे अशा. आम्ही काय केलं होतं, शेंगासाठी मकासाठी घेतलेल्या होत्या. तर थोडासा पसारा कमी झाला आहे, थोडासा झाला आहे, जास्त नाही. हा कोपरा एवढा खाली झाला आहे. अजून एवढी पोती आहेत, तर एवढी पोती कमी होतील, मग फक्त मका राहणार आहे आपल्याकडे. तर चला आत्याने काय काय तयारी केली ती दाखवते. व वांगी बघा, 2-3 दिवस झालं वांगी काय झाडाची बघितलीच नव्हती. तर भरपूर अशी वांगी झाडाची निघली आहेत. तर छानपैकी बनवायचं आहे ह्याचं सुकं वांगं. इतकी चव लागते ह्या वांग्याला. भाजी तर एवढी मस्त होती बघा. एकही फवारा वगैरे काही नाही आहे. भरपूर असं आत्याने खलबत्त्यात लसूण कुटला आहे, शेंगदाणे कुटून घेतली आहेत आणि बनवायची आहे मस्त अशी वांग्याची भाजी भाकरी. आहे का नाही आत्या? आज असा आहे जेवणाचा बेत, वांग्याची भाजी. तर आमच्याकडची तर वांग्याची भाजी तुम्हाला सगळ्याला व्हिडिओत बघून खूप आवडते. सुकं तेलातलं वांगं, त्याची तुम्ही रेसिपी पण विचारता. एखाद्या दिवशी वेळ काढून तुम्हाला नक्की, ते मी गडबड असती कामाची थोडीशी रानातल्या, तर नक्की बनवून दाखवलं. ह्या गावाकडच्या काटेरी वांग्याची भाजीची रेसिपी तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे. तर मग वातावरण तुमच्याकडे कसं आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. मला एका ताईंची कमेंट आली की गणेश आला नाही का? तर गणेश नाही, मामाच्या गावालाच आहे. येईल आता, एक 4-5 तारखेपर्यंत येईल. त्याला दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं आहे. मग तिकडे परीक्षा वगैरे काय त्यांची आधी ते घेतात वाटतं, एक्झाम घेतात आणि मग नंतर ॲडमिशनचं. तर भरपूर असा दारात पसारा आहे, तो आता एक एक पावसाच्या आधी उरकायचा आहे. काल थोडासा आवरला आहे. तर चला मग घेतो पटपट कामं उरकून. आणि मी तुम्हाला नंतर गाईच्या गोट्यात गेले की नंतर मग गाईचं छानपैकी ते झालेलं कालचं पिल्लू दाखवते. आणि मी त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, तोही तुम्ही नक्की बघा. आणि भरपूर अशा त्या वासरासाठी कमेंट करा, कसं आहे वासरू ते नक्की सांगा. चला मग भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओत. आत्याने मला, आत्या मागासपासून म्हणतात वांगी चिरून दे त्यांना, म्हणजे कसं खिडकी वगैरे बघायचेत आणि चिरून द्यायचेत. आत्याला मला ही मदत करायची आहे आणि गाई धुवायला जायचं आहे. तर चला मग व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.